हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. नाही ते मी रेडी झालेले आहे. सो आपला बाबूसुद्धा खेळत आहे इथे आणि बाबूने काढलेल्या पूर्ण चड्ड्या अशा खेळायला. त्यानंतर तो आला माझ्याजवळ. सो आज आम्ही चाललेलो घरी. सो आज होता माझ्या वहिनीचा बड्डे, त्यामुळं आम्ही सर्व चाललेलो बड्डेला. असं जायच्या अगोदर विचार केला की पहिले चपात्या बुजून जाते, कारण की आल्यावर मग कंटाळा येतो काय करायला. सो मी मस्तपैकी छोट्या छोट्या अशा चपात्या बुजलेल्या, कारण की विचार झाला छोट्या छोट्याच बुजते. त्यानंतर गेलो आम्ही पहिले केक घेण्याकरता. सो बाबूला इथे एवढी मजा आली ती केक शॉपमध्ये. सो ती नुसता केक 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 बोलत होता आणि आम्हाला पण मस्त वाटत होता. काहीच माझी काही तब्येत अजून बरी वाटली नाही. सो माझा पूर्ण घसा बसले, सर्दी झाली त्यामुळं, म्हणून असा आवाज येत आहे. त्यानंतर केक वगैरे चॉईस करून नाव वगैरे टाकून घेतला आणि निघालो आम्ही घरी येण्याकरता म्हणजे घरी चाललेलो आम्ही बादवडला. सो जाता जाता आपल्या बाबूची ना माझी अशीच मस्ती चाललेली. तर इथे बघू शकता बाबू कसा मस्तपैकी बसलेला आहे आणि बाय करत आहे. त्यानंतर पोचलो घरी. सो आज आम्ही डायरेक्ट जुन्या घरीच गेलो, घरी नाही गेलो. पप्पाला सांगितलं का आम्ही इकडूनच जाऊ, कारण की दीदीचा एक्झाम चालू होणार होते आणि दीदीला आम्ही घरीच ठेवून आलतो आणि सर्व मंडळी आलेली. त्यानंतर इथे घेतला वहिनीने केक कटिंग करायला. सो केक वगैरे कटिंग करून मस्तपैकी सर्वांनी टाळ्या वगैरे वाजवल्या आणि नंतर वहिनीचा भाऊ गेला वहिनीला केक भरवायला आणि पूर्ण वहिनीला माखून टाकला. त्यानंतर आम्ही पण दोघांनी केक भरवला, कारण की आम्हाला घरी रिटर्न यायचं होतं. तसं आई वगैरे सर्व सांगत होती का जेवून जा, पण दीदी घरी होती म्हणून आम्ही लवकर निघालो तिथून. ना घरी आलो तर बघितलं तर दीदी आपली झोपलेली होती, ना जेवण पण नाही केलं. सो बाबूला जेवण वगैरे मी भरवला ना. आजच्या मिनी ब्लॉगचा एंड इथेच करते. कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते. बाय बाय.